नमस्कार मित्रांनो, आज जो माझ्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे याला मी अजिबात घाबरलेलो नाही ना, अजिबात मी याला खचून कुठे गेलेलो नाही. मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत मी माझ्या धर्मासाठी जे काही करू शकणार आहे ते पूर्ण क्षमतेनं आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी करणार आहे आणि कुठेही कमी पडणार नाही. अजून अशी किती जरी हल्ले झाले तरी मला झेलायला तयार आहे, मला कुठलाही फरक पडणार नाही. याच्यात फक्त मला एवढंच लक्षात आलं आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं एक विधानसभेची उमेदवारी आणि लोकप्रतिनिधित्व करावं आणि धर्मासाठी काहीतरी चांगलं करायला चाललो आहे, तर अशा प्रकारचे मला भीती घालण्याचं काम जे कोण करत आहेत त्याला 100% संताजी घोरपडे घाबरणार नाही आणि धैर्यानं पुढं जाणार. आणि आत्ता माझं स्कॅनिंग झाल्यानंतर मी आणि मोठ्या ताकदीनं बाहेर समाजात जाणार आहे. एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मी माझा मानवाडसारख्या ठिकाणी कार्यक्रम होता, म्हणजे गाठीभेटीचा कार्यक्रम होता. तिथं मी गाठीभेटी घेऊन निघालो असता 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती काही अज्ञातांनी हात केला. माझा समज असं झाला की कार्यकर्ते आहेत त्यांनी हात केला आणि मला भेटायला पाहिजे त्यांना. त्यामुळे मी गाडीतून उतरून त्यांना भेटण्यास पुढे गेलो हात करायला. तेवढ्यात त्यांनी तो हल्ला केला. त्यामुळे मी बेसावध असल्यामुळं माझ्यावरती त्यांनी हल्ला केला, पण त्यातनं पण मी जोरदार प्रतिकार करत तिथून आम्ही निघून येण्यास यशस्वी झालो आणि ती पण तिथून पळून गेली. कार्यकर्त्यांना मी एक माझ्या विनंती करतोय की आपण सर्वजण ज्या ताकदीनं माझ्या पाठीशी उभे आहात आणि मतदारसंघामध्ये जे माझं सामाजिक कार्य आहे जे पोचवत आहात ते पूर्ण क्षमतेनं तुम्ही एक समाजकार्य माझं हे आपल्या सगळ्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोचवा, जेणेकरून येणाऱ्या 23 तारखेला या करवीर तालुक्यामध्ये आपल्याला चांगलं काहीतरी नेतृत्व करायचं आहे मला. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठबळ असतील. मी जरी दवाखान्यात असलो तरी प्रत्येकजण मीच संताजी बाबा म्हणून उमेदवार या पद्धतीनं मतदारसंघात कार्यरत राहील.